मित्रांनो, सध्या आपण आहोत वारीच्या वाटेवर. वारीच्या वाटेवर वारकरी जे आहेत ते कोसोमिल चालून पंढरपूरच्या दिशेने आलेले आहेत. आता जवळपास आपण पंढरपूरच्या जवळ पोहोचलेलो आहोत, परंतु असे पण काही वारकरी आहेत ज्यांना पाय सुद्धा नाहीत आणि ते सुद्धा वारी करताना आपल्याला दिसत आहेत. दोन्ही पाय नाही आणि तरी सुद्धा ते वारी करतायत. त्याच भावना आपल्याला यांच्याकडून जाणून घ्यायच्यात. दादा, काय सांगाल, कधीपासून आपली वारी आहे? 27 वर्ष वारी चालू आहे माझं. दीपक जालिंदर माने, माळशिरस तालुका, सोलापूर जिल्हा, मुक्काम पोस्ट माळुंग. बरं, हे ॲक्सिडेंट कसा झाला आणि वारी त्याच्या आधीपासून वारी चालू आहे का त्यानंतर ॲक्सिडेंट? आधीपासून वारी चालू आहे पाय असताना. आता सध्या माझे 27 वर्ष चालू आहे आणि पाय तुटलं माझं लोकलमध्ये मुंबईला विराड वसायला. तरी मी वारी असंच गाड्याने बनवून आपली वारी पूर्ण करतो आहे. तुम्ही सांगितलं की पाय तर आधीच नाही आहेत, त्यांना पाय तुटलेले आहेत, परंतु आज सुद्धा म्हणजे दरवर्षी वारीमध्ये त्यांचा एक सजवलेला गाडा असतो, एक म्हणजे ज्याला आपण ना एक रिक्षा टाईप, आणि त्याच्यातून ते वारी करतायत. पण सध्या हा रिक्षा नाही आहे किंवा काही नाही, तर काय झालं, काय घटना घडली? मी ॲक्टिव्हावरून गाडीत नातेपुत्याच्या सिंगणापूर पाठीपाशी गाडी माझी पडली माझ्या हाताने. मग ते मूर्त्या बिर्त्या सगळ्या तुटल्या. मग तिथं ढाब्यावर गाडी लावली, सगळं सामान तिथं ठेवून आलो. मूर्त्या कशा असतात, तुमची गाडी कशी सजवलेली असते, काय सांगा? तुकाराम महाराजची मूर्ती असते, माऊलीची मूर्ती असते, विठ्ठल रुक्माईची मूर्ती असते. बरं, तुम्हाला आता पाय नाही आहेत, कारण वारीमध्ये चालायचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाय असणं गरजेचं आहे. पाय असलं तरच आपण वारी करू शकतो. तुमचं कसं चालतं, म्हणजे वारीमध्ये पुढे पुढे कसं चालतं तुम्ही? मी एका हाताने गाडी ढकलतो. असंच मग आत्तापर्यंत चालतच लोक 2 पायाने चालतात, मी एका हाताने ढकलत धुवा गाठ पण अक्का एका हाताने चढवतो. तर वारीमध्ये काही अडचणी आल्यात, काय सांगाल, अडचणी येतात काय? अडचण कुठं काय येत ना, की फक्त रस्ताच थोडं कच्चा कुठं आला की ते अडचण येत आहे गाडी ढकलताना. दुसरं एकदम चांगलं आहे. काही म्हणजे रस्ता जर कच्चा आला तर अडचण येऊन जाते? अडचण असं काय ठेस वगैरे लागत काय काय असंच काही नाही. व्यवस्थित रस्ते आहेत. पहिलेसारखे रस्ते आता चांगले झालेत, 4 पदरी. असं म्हणलं जातं की वारीमध्ये खूप काही शिकवते वारीमध्ये भरपूर अनुभव येतात. वारीमधले तुम्हाला काही आलेले अनुभव आम्हाला नक्कीच ऐकायला आवडतं. अनुभव म्हणजे असला आनंद सोहळा वर्षातनं एकदा येते, ते तसं बघायला भेटत नाही. तसं वर्षातनं एकदा येते हा सोहळा, आनंद लय म्हणजे लय भारी वाटते. असं की महिनाभर परतीला पण रिटर्न असतो मी. देवाच्या कृपाने काय कमी नाही केलं माऊलींनी. काय आहे ते माऊलीच्या दिशेने एकदम सुखसुखीत आहे. वारीच्या वाटेवर चालताना लाखो वारकरी जे आहेत ते पंढरपूरच्या दिशेने चालत आहेत. आणि जसं माऊली म्हणाले की वारीला जो जातो किंवा पंढरपूरच्या दिशेने जातो त्याला काहीही कमी पडत नाही. माऊलीला पाय नाही आहे तरीसुद्धा त्यांची वारी आहे. आपण एकदम पंढरपूरच्या आता जवळ आहोत. आषाढी एकादशी आहे, त्यांची वारी जवळपास पूर्ण झाली आपण असं समजू शकतो. काय भावना आहेत, पांडुरंगाला काय मागणार? पांडुरंगाला काय, मला एकच मुलगी आहे, तिचा चांगला व्हावा, त्यामुळे मी आपल्याला वारी करतो. दुसरं काय नाही. काही खंत आहे तुम्हाला देवा, आपण नाही का देवाला भांडतो, खंत आहे, तुम्हाला पाय नाही आहेत, असा काही राग देवाविषयी काय आहे? तसं काय राग बी काय नाही. आनंदाने एकदम सुखासुखीच आहे मी. आज सोहळा बघून मला छान वाटतंय. संपल्यावर मग जाताना रडू वाटतंय. अच्छा, म्हणजे अशा भावना असतात की वारी संपली तर रडायला येतं, या पद्धतीच्या भावना असतात? सगळे वारकरी रडतात, एक जण नाही, प्रत्येक दिंडीमध्ये रडतात. 12 एखादं झालं की 12च्या दिवशी कोण कुणाच्या घरी जाते त्या टायमाला सगळे वारकरी रडतात. सगळे म्हणजे आपलं हे कुटुंब असल्यासारखे येतं. वर्षातनं एकदा गाठीभेटी होत्यात. कुटुंब असल्यासारखं. हां, दुसरं काय नाही, सगळं चांगलं. तर वारी ही शेवटाकडे आलेली आहे. दादासोबत आपण चर्चा केली, माऊली आहेत, बऱ्याच जणांचे वेगवेगळे अनुभव आहेत, ते सुद्धा तुमच्यापर्यंत आणण्याचा आमचा प्रयत्न असेल. सध्या थांबूया आपण. धन्यवाद. रामकृष्ण हरी.